माजी आमदार कैलासवासी न.भू. पाटील यांचं कार्य सतत प्रेरणादायी. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील यांचं प्रतिपादन. चंदगड तालुक्यातील शिवणगे इथं कैलासवासी न.भू. पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं साजरा करण्यात आला 33वा स्मृतिदिन. माजी आमदार कैलासवासी न.भू. पाटील यांनी पुरोगामी विचारांचा वारसा जोपासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला. विधायक कार्याचा डोंगर उभा केला. जत्रा, यात्रा, मद्यपान याऐवजी समाजाला आवश्यक असणाऱ्या ज्ञान मंदिराची निर्मिती केली. संपूर्ण गावाला श्रमदानाचा आदर्श घालून दिला. तसंच गाव व्यसनमुक्त व्हावं यासाठी प्रयत्न केले. पिण्याचं पाणी, शेतीचा प्रश्न, शिक्षणाच्या प्रश्नात जातीनं लक्ष घातलं. शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा यशस्वी प्रयोग केला. दुर्दैवानं आजचा समाज अगतिक बनत चालला असून विचारांचा वारसा हरवतोय की काय अशी भीती वाटतेय. ही आत्मचिंतनाची वेळ असून समाजानं अंतर्मुख होऊन पुन्हा एकदा कैलासवासी न.भू. पाटील यांच्या कार्याचं स्मरण करावं, तसंच त्यांच्या मार्गाचं अनुकरण केलं तरच त्यांना आदरांजली वाहिल्यासारखं होईल, असं प्रतिपादन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील यांनी केलं. शिवणगे इथं कैलासवासी न.भू. पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं 33व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळाराम पाटील होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बाळाराम पाटील म्हणाले की थोर व्यक्तींचे आदर्श बोलण्यापेक्षा कृतीतूनच जोपासले जावेत. त्याचबरोबर त्यांनी कैलासवासी न.भू. पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मामासाहेब लाड, भाई दाजीबा देसाई, बहिर्जी शिरोळकर, दाजीबा सावंत, व्ही.एस. पाटील, शामराव देसाई या कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या कार्यक्रमात विद्या वाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल डॉक्टर प्राध्यापक टी.एम. पाटील आणि प्राध्यापक डॉक्टर एस.एन. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश मिळाल्याबद्दल प्रथमेश काणेकर, देशपातळीवर शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सानिया मुंगारे यांना गौरवण्यात आलं. तसंच तालुक्यात 10वी आणि 12वीला प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली. मागासवर्गीय मुलीत 10वीत प्रथम आणि 12वीला तालुक्यात मुलीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनींना नागूबाई माने यांच्या स्मरणार्थ पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. यावेळी खेळाडू, शेतीमध्ये प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक कैलासवासी न.भू. पाटील प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉक्टर एस.पी. बांदेडेकर यांनी केलं. सूत्रसंचालन ए.डी. कांबळे आणि दीपक माने यांनी केलं. ताम्रपर्णी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केलं. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.